पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भाजी विक्रेत्यांसाठी नुकतेच महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरोग्य शिबिरात भाजी विक्रेत्यांना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी आणि आयुष्यमान वयोवंदना कार्डचं वाटप करण्यात आलं। या महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, बालरोग, स्त्रीरोग सर्जन, अस्थिरोग, फिजिशियन, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाड चिकित्सा, दंत चिकित्सा या सर्व तपासण्याबरोबर सर्व प्रकारची औषधं आणि रक्तांच्या चाचण्या देखील मोफत करण्यात आल्या असून या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपा नेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका सौ दर्शना भोईर, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टूकर तसेच रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आज पनवेल प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भाजी मार्केटमधील जेवढे कार्यकर्ते कारागीर आहेत त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। काय सांगाल सर? मी पनवेल महापालिकेचं आणि पनवेल तालुका प्रेस क्लबचं मनापासून अभिनंदन करतो। या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून केंद्र सरकार, राज्य सरकार अनेक वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य माणसाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी घेऊन येते। त्याच पावलावर पाऊल टाकत राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी 17 सप्टेंबर पासून म्हणजे मोदीजींचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती या कालावधीमध्ये सशक्त नारी सशक्त परिवार हे अभियान घेऊन आले की ज्या माध्यमातून घराघरामधल्या महिलांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे आणि जर कुठल्याही पद्धतीचे जर त्यांना आजार असतील तर त्या आजारावरती निदान उपचार या दोन्ही गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल महापालिका यासारख्या महापालिका आणि ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणा, शासनाच्या आरोग्य यंत्रणा हे काम करतायत। आज महापालिकेनं या संदर्भामध्ये 17 तारखेला एक कार्यक्रम घेतला लोकनेते दिवा पाटील शाळेमध्ये। आता आज हा दुसरा कार्यक्रम भाजी मार्केटमध्ये इथल्या परिसरातल्या भाजी विक्रेते, येणारे रोजचे नागरिक यांच्यासाठी होतोय आणि अशा कार्यक्रमांची मालिका ही पूर्ण पंधरवडा हा वेगवेगळ्या परिसरामध्ये पूर्ण महापालिकेच्या परिसरात आयोजित केली आहे। त्यामुळे मला खात्री आहे की महापालिकेच्या हद्दीतल्या ज्याला खाजगी डॉक्टरकडे जाता येत नाही अशा प्रत्येकासाठी या शिबिरांचा फायदा होऊ शकणार आहे। महापालिकेच्या माध्यमातून जी नागरी आरोग्य केंद्र आहेत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना यासारखे महापालिकेचे वेगवेगळ्या पद्धतीने जे उपक्रम चालू आहेत ते 365 दिवस आहेत, पण त्या व्यतिरिक्त महापालिका पुढे येऊन असा कार्यक्रम करते आणि त्याला पनवेल तालुका प्रेस क्लब जोड देतो, ही आनंदाचीच गोष्ट आहे। या कार्यक्रमाचं आयोजन पनवेल जुने भाजी मार्केट, पंचमुखी मारुती सर्कल या ठिकाणी करण्यात आलं होतं। महासागरमध्ये आपलं स्वागत आहे। विशेष म्हणजे पनवेल महापालिका ही वारंवार नेहमीच या ठिकाणी स्तुत्य उपक्रम राबवत असते आणि आजही असाच एक उपक्रम पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातोय। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तचा हा उपक्रम आहे। आपल्यासोबत पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सर आहेत। सर, काय सांगाल? पनवेल महापालिकेचे उपक्रम हे सातत्याने चांगले असतात आणि आजचा एक उपक्रम आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून हे जे अभियान आपण चालू केलेलं आहे, या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला आणि विशेषतः महिलांना त्याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी देऊन त्यांच्या आरोग्याची आपण तपासणी करणं, त्यांच्या सक्षमतेवरती आपण जास्तीत जास्त भर देणं, या अनुषंगाने हे आपण मोहीम आपण हाती घेतलेली आहे। आणि आम्ही पनवेल महानगरपालिका हद्दीमधील असलेल्या सगळ्या BPL आणि APL सगळ्या सन्माननीय भगिनी, माता भगिनी यांना आम्ही आवाहन करतो, त्यामध्ये हे जे शिबिर आपण आयोजित करतोय ते तुमच्या दारापाशी आपण आयोजित करतो आहोत। अगदी म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये म्हणजे प्रत्येक गटामधील आम्ही महिलांना त्यामध्ये आमंत्रित करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि स्वतःचं कुटुंब कसं आरोग्यदृष्ट्या अगदी सुदृढ राहील यावरती प्रत्येकाने त्याचा लाभ घेऊन ते त्याचा अवलंब करू शकतील। सर, हे शिबिर खरं तर पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे। एका भाजी मार्केटसाठी आणखीन काही शिबिर आयोजित करणार आहेत? अगदी नक्की प्रत्येक नोडमध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये यांचं आम्ही आयोजन करणार आहोत आणि समाजामधील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा महानगरपालिकेचा
या महाआरोग्य शिबिराचे आयोजक पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे होते, तर या कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे सल्लागार अनिल भोळे, सहसचिव स्वप्नील दुधारे, सदस्य संदीप बोडके, सदस्य सचिन भोये आदींनी परिश्रम घेतले. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खरं तर आज आपण आलोत पनवेलच्या या भाजी मार्केटमध्ये. खरं तर पनवेल प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्यातर्फे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या भाजी मार्केटमध्ये जे भाजी विक्रेते आहेत त्यांच्यासाठी खास आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि हा स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला. ते पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि पूर्ण प्रेस क्लब या ठिकाणी उपस्थित आहे. काय सांगाल, असे उपक्रम तुम्ही नेहमी राबवताय, या उपक्रमामागचा हेतू काय? पनवेल तालुका प्रेस क्लब हा नेहमीच प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना जास्तीत जास्त कसा लाभ मिळावा किंवा सामाजिक एक क्षेत्रामध्ये कसं क्षेत्रातून त्यांना कसं काही मदत मिळावी याकरता आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. अखिल भारतीय मराठी पत्रपरिषद तर्फे हसन देशमुख साहेबांच्या माध्यमातून अध्यक्ष मिलिंद अष्टीकर साहेबांच्या अध्यक्ष रायगड प्रेस क्लबचे प्रशांत गोपाळे यांच्या माध्यमातून आपण पनवेल तालुका प्रेस क्लबचे नेहमी उपक्रम राबवत असतो. या उपक्रमामध्ये आत्तापर्यंत आपण वृक्षारोपण केलेलं आहे. कृष्ण रुग्णांना आपण जास्तीत जास्त आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे अनेक उपक्रम राबवले, त्यातला हाच एक भाग आहे. आणि यापुढेही असेच उपक्रम पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्ही सर्व राबवत राहू. त्यामुळे आत्तापर्यंत पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महानगरपालिका या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला, यापुढेही असेच आम्ही नेहमी राबवत राहू. आतापर्यंत ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे धन्यवाद. अगदी आपल्यासोबत आहेत खरं तर अध्यक्ष अष्टीकर साहेब पत्रकारांची दुसरी बाजू. पत्रकार समाजासाठी काम करत असतो, लिखाण करत असतो, पण समाजाचं आरोग्य जपण्याचं काम देखील पत्रकार करतोय. काय सांगाल? मी खरं तर पनवेल प्रेस क्लबचे आणि पनवेल महानगरपालिकेला मनापासून धन्यवाद देईन. कारण त्यांनी जो आरोग्य शिबिर आज घेतलेला आहे तो एक वेगळ्या घटकांसाठी घेतलेला आहे. समाजातला जो दुर्लक्षित घटक आहे त्याच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे, त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. या शिबिराच्या माध्यमातून काही निदान झालं तर त्यांच्यावर उपचार व्यवस्थित झाले पाहिजे. एक खूप चांगली भूमिका घेऊन जे काम करता येईल, मला ही सेवाभावी भूमिका आहे. आणि पनवेल प्रेस क्लब मी बघतोय, प्रशांत शेडगे असतील, तुम्ही लोक स्वप्नील दुधारे, अनिल जी भोळे आहेत, ही सगळी मंडळी सेवाभावी उपक्रम राबवण्यामध्ये सर्रासपणे सातत्य ठेवत आहेत. मला ह्या लोकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. कारण आपल्याला महात्मा गांधी, मदर टेरेसा यांनी सेवेभावाचा पाठ घालून दिलेला आहे आणि तुम्ही त्या पाठावर चाललेले आहात. मला आयुष्यमान भारताचे कार्ड तुम्ही आज वितरित केलेत. खूप मोठं मला तुम्हाला खरंच धन्यवाद द्यायचं. या माध्यमातून अनेकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. पनवेल प्रेस क्लब खरंच खूप चांगला उपक्रम. माझ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आपल्यासोबत जसं सांगितलेलं आहे की पत्रकार एका समाजासाठी काम करतोय, पण त्यांच्या आरोग्यासाठी काम करणं देखील महत्त्वपूर्ण आहे. आपल्यासोबत रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष गोपाळे सर आहेत. काय सांगाल? खरं तर रायगड प्रेस क्लब, पनवेल प्रेस क्लब आणि इतर सगळे पत्रकार संघटना एकत्रित येऊन ह्या पद्धतीचे उपक्रम राबवतात. खरं तर पनवेल प्रेस क्लबने नुकताच मला असं वाटतं वर्षभर झालेलं नाही. या वर्षभरामध्ये त्यांनी प्रेस क्लबमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी संघटना स्थापन केल्यानंतर अतिशय लोकोपयोगी लोकांची सेवा कशी करता येईल, विद्यार्थ्यांची सेवा कशी करता येईल आणि समाजाला काहीतरी वेगळं कसं देता येईल, अशा पद्धतीनं पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून प्रशांत शेडगे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सगळे सहकारी अतिशय मनापासून या ठिकाणी संघटनेचं काम करत असताना लोकसेवा कशी होईल आणि लोकांना त्याचा उपयोग कसा होईल. आजचा जो आपण या ठिकाणी मेडिकल आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवलेला आहे, त्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून मग त्यांनी पनवेल महानगराला बरोबर घेतलेली आहे. पण खऱ्या अर्थानं जनतेची, समाजाची सेवा कशी करावी हा ज्वलंत उदाहरण ह्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि खऱ्या अर्थानं पनवेल प्रेस क्लबचं काम अतिशय नेटाचं आणि चांगलं आहे. लोकांची सेवा करण्याचे, लोकांना फक्त लेखनापुरतं नाही तर समाजाचा एक आरसा म्हणून, मगाशी प्रशांतदा बोलले, समाजाचा आरसा म्हणून त्या माध्यमातूनच या ठिकाणी लिखाणाचं काम आणि लिखाणाच्या माध्यमातून करत असताना सामाजिक सेवा जपण्याचा जो काय काम आहे तो पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून अशाच पुढच्या काळामध्ये मी जरी जिल्हा अध्यक्ष असलो तरी प्रत्येक वेळेचा कार्यक्रम असतो त्याचा मी निश्चितपणाने त्या ठिकाणी बघतो. खऱ्या अर्थानं चांगलं काम प्रेस क्लबचं चालू आहे आणि यापुढेही असंच प्रशांतच्या शेडग्यांच्या बरोबर आम्ही पनवेल प्रेस क्लबच्या बरोबर आम्ही सगळी रायगड जिल्हा प्रेस क्लब त्यांच्या बरोबर आहे आणि निश्चितपणे पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने त्यांच्यातून काम होईल असं. पनवेल महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी आपल्या चमूच्या माध्यमातून या शिबिरात सर्व भाजी विक्रेत्यांच्या तपासण्या करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले. तर काय सांगाल ह्या सगळ्या शिबिरासंदर्भात काय सुविधा देत आहेत? जसं आपण पाहतात
की आज आपण हे भाजी विक्रेत्यांसाठी पनवेल प्रेस क्लब आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण 19 सप्टेंबर रोजी जो कार्यक्रम ठेवला आहे स्वस्त नागरिक सुरक्षित परिवार अभियान, जे की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त जगभरात हे अभियान सुरू झालेलं आहे. या अनुषंगी पनवेल महानगरपालिकेच्या आपल्या जे 15 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्या 15च्या 15 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असे हे मेगा कॅम्प आपण अरेंज केलेले आहेत. या कॅम्पमध्ये आपण 20 प्रकारचे स्पेशालिस्ट सुविधा आपण नागरिकांना देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम जो आपण ह्या सगळ्या शिबिरामध्ये करत आहोत तो म्हणजे आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी. आयुष्यमान कार्डच्या मार्फत कुटुंबाला 5 लाख रुपयांचं सुरक्षा कवच मिळणार, विमा मिळणार आहे. तर नागरिकांना मला या कार्यक्रमाद्वारे एकच आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त पनवेलकरांनी या आयुष्यमान कार्डचं नोंदणी करून घ्यावी आणि ह्या विमा कवचाचा आपण सुरक्षितता कुटुंबासाठी करून घ्यावी. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आयुष्यमान कार्डची नोंदणी करून घ्यायला पाहिजे, पण त्याला काय म्हणजे त्याला काही लिमिट्स आहेत का? कुणी करून घ्यायला पाहिजे? त्याच्यासाठी काय लागतं, काय सांगा? सध्या आता जी पूर्वी संकल्पना होती की पिवळं रेशन कार्ड असावं किंवा आपलं हे तांबडं राशन कार्ड असावं त्यांनाच मिळेल, आता असं नाही राहिलं आहे. आता तिन्ही प्रकारचे राशन कार्ड म्हणजे सफेद राशन कार्ड असेल तरी सुद्धा आपल्याला आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे. 5 लाखाचं विमा कवच आपल्या कुटुंबियांना मिळवता येणार आहे. एकच महत्त्वाची गोष्ट की हे कार्ड काढताना आपल्याला आपला जो आधार कार्ड आहे त्याच्यावरती आपला मोबाईल नंबर लिंक असायला हवा, तसंच राशन कार्ड देखील लिंक करून घेणं अपेक्षित आहे. ज्या नागरिकांकडे राशन कार्ड नसेल त्यांचं बायोमेट्रिक प्रणालीद्वारे त्यांचं आपण राशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.